ज्यावेळेस कोण नव्हतं त्यावेळेस तो देवरूपी आलेला आहे. म्हणजे मन मन नाराज केलेलं नाही. कधी नाही आतापर्यंत 16,000चं वासरू घेतला होता दादा. 16,000चं घेतलं होतं. फक्त 16,000चं. आणि आता किती हजार पर्यंत गेलेलं आहे? हजार म्हणजे लाखोची मागणी आहे, हे सर्वांना माहिती आहे. तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. आपण आलेलो आहे धुळ्यातील जे पहिलं मैदान झालं नंदाडे येथे. त्या मैदानात आपल्या शंभूने, देवळीच्या शंभूने गट पास केलेला आहे. बरं, नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? पंढरी शेठ पाटील देवळी. पंढरी शेठ पाटील देवळी. बरं, आपल्या शंभूने आता म्हणजे तुमच्यापासून लहानपणापासून होता शंभू? हो, लहानपणापासून. असं 16,000चं वासरू घेतला होता दादा. 16,000चं घेतलं होतं. फक्त 16,000चं. आणि आता किती हजार पर्यंत गेलेलं आहे? हजार म्हणजे लाखोची मागणी आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण आपल्या तोंडाला कधी पाणी आलं नाही. हा, जीव जाईल पण त्याला देणार नाही का? हो. म्हणजे आता त्याच्यामध्ये म्हणजे काय विषय, आता तुम्ही बोलले देणार नाही, बरोबर. काय विषय? विषय काय ते आता कसं सांगू तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस कोण नव्हतं त्यावेळेस तो देवरूपी आलेला आहे. म्हणजे मन नाराज केलेलं नाही. कधी नाही आतापर्यंत नाही. माझं नाही ना फॅमिलीचं, म्हणजे त्याचं जे प्रेम, मनीचं प्रेम नाही, ते नाराज केलं नाही त्याला. नाही का? बरं, आता फॅमिली काय म्हणते याच्याबद्दल, शंभू बद्दल काय सांग? फॅमिली म्हणजे ते लाईव्ह पाहता. हो, मी तरी कमी नाराज होतो, पण ते कधी गटाला मार खाल्ला त्याने, सेमीला मार खाल्ला, तर ते जास्त नाराज होता. बरोबर. म्हणजे शंभूवर पूर्ण फॅमिलीचा जास्त नाराज आम्ही याला झालो तो पुशेगावला. हो, सेमीला. म्हणजे पुशेगावला आपला बैल गेला होता. हो, थोड्यावरून म्हणजे पुशेगावला पण गट पास केलेला होता. सेमीला 2 नंबर तुटले होते गाडी. आणि पुशेगावला कुठलं नियोजन होतं आपल्या? अण्णा शेठ गाडगे पाचोड यांचा रायफल होता. इकडचं वासरू होतं, तिकडे दिलं गोपाल फौजींनी. रायफल म्हणून ते वासरू होतं. दुसरं होतं ते. गाडीमध्ये मस्त पळाली होती म्हणजे एकदम. आणि आताच या रुद्र आणि शंभूने 1 नंबर केलेला आहे, त्याच्याबद्दल पण सांगा. कारण जेव्हा सट त्या दिवशी नव्हतो मी जवळजवळ 3 महिन्यांपासून नव्हतो. नाही का? हो. नाही, पण जेव्हा सट एकत्र येतो तेव्हा काही ना काही करतोच. गाडी नंबर मध्ये जाते. असं आहे का? मग तेव्हा काय सांगणार, म्हणजे नियोजन कसं आखलं होतं? नियोजन ते त्या दिवशी म्हणजे सकाळी 10 वाजता झालं होतं. पहिले तर बेलखेडाचा जलवा म्हणून तो बैल टाकलेला होता, पण नेमकं दोघे बैल मस्त करत होते, त्यामुळं ऐन टाइमवर नियोजन कॅन्सल झालं. मग आप्पा साबळेंचा मला सकाळी फोन आला की काय आहे बॉस, त्यांना म्हटलं बैल रिकामा आहे पण माझं जमणार नाही. बरोबर आहे की नाही? ते म्हणे चालेल, मी ठीक आहे म्हणे, मी करतो नियोजन, मी बैल घेऊन जातो म्हणे. बरोबर. त्या दिवशी गाडी नंबरात गेली तर काम झालं. म्हणजे कधीचाही आपल्या शंभू आणि रुद्राला गुलाल नव्हता, पण त्या दिवशी या जोडीने डायरेक्ट 1 नंबर केला. बरोबर. बरं, आता ड्रायव्हर बद्दल काय सांगणार? याच्यावर ड्रायव्हरांचं जास्त प्रेम आहे त्याच्याबद्दल. असं आहे का? भाऊसाहेब ड्रायव्हर झाले, विजू नाना झाले, इतर दादू बिडे, अनुदिगी. म्हणजे पूर्ण जे ड्रायव्हर आहेत. त्या दिवशी त्याने गटाला मार खाल्ला की ते मला बोलता की बैलला तू काय खाऊ घातलं, बैलला काय लागलं. हो. बरं, ड्रायव्हरांजवळ द्या. बघू शकता आपल्या खानदेश भागातील प्रसिद्ध आणि 2007 पासून गाडी चालवत आहे भाऊसाहेब नाना धनगर. बरं, नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या शंभूच्या तुम्ही जेव्हा चालवता तेव्हा काय अंतर, म्हणजे काय दिसतं तुम्हाला? काय म्हणजे नांदच नाही करायचा निकालाला. खालून 1 उडी कमी घेईल, पण निकालाला बैलच नाही त्याला. नाही का? बैलच पुरत नाही. म्हणजे आता गाडीवर तुम्हीच होते का? आता मीच होतो. आता कसा काय विषय झाला गटामध्ये? आता काय सुट्टा झाला ना गट. असं आहे, सुट्टा गट पास केला. मागच्या वर्षी ह्याच मैदानात 2 नंबर केला होता, हाच सट होता सरपंच आणि शंभू. बरोबर. या वर्षी पण तोच साठी तोच सट आहे. आता गटपास झाला तर सेमीला पाहू. बरोबर. आता आतून लागली गाडी. काही विषय नाही. बघू शकता मित्रांनो, शंभू म्हणजे नाव सांगायची गरज नाही. आपल्या खानदेश भागातील एकदम टॉपची जोडी रुद्र आणि शंभू. कारण या जोडीला फक्त देवडीचं जे नाव फेमस झालेलं आहे, फक्त या जोडीने देवडीचं नाव फेमस करून दिलेलं आहे. आणि अनमोल साथ या जोडीला भाऊसाहेब नानांची भेटलेली आहे. बरं, आता या बैलगाडी क्षेत्रात आणि काय अनुभवायला भेटतं? काय अनुभव, आता जसे आपण तसं सगळे. कधी आता आपण बघतो ना की आम्हाला पैऱ्याला त्रास होतोय, असं काही नाही? आम्हाला तर काही आला नाही अजून नाही का? नाही आला आम्हाला नाही आला. माझ्या आशीर्वादाने शंभू तुमचा खंबीर आहे म्हणून त्रास नाही. आमच्या ग्रुपला पैराचा अडचणच नाही का? आमच्या ग्रुप मध्ये एकही बैलाला पैराची तर बघू शकता आपले रुद्राचे मालक द्या, यांच्याजवळ माहिती द्या. रुद्रा बैलाचे मालक आप्पासाहेब समालोचक आहेत. आणि खरंच त्यांनी म्हणजे रुद्राचा जेव्हा वाईट काळ चालू होता, पडता काळ, तरी त्यांनी रुद्राची साथ सोडली नाही, म्हणून रुद्रा त्यांचा वापस गुलालात आलेला आहे. बरं, नमस्कार आप्पा. नमस्कार. काय सांगणार आपल्या शंभू बद्दल सांगा?
शंभू बद्दल काय सांगायचंय त्यांनी आम्ही दिलेलं आहे, लहानपण त्यांच्या- आपल्या जवळचीच वस्तू आहे हा, हा. लहानपणापासूनच आपण तो म्हणजे शेती कामासाठी घेतलेला होता हा, हा. खास करून म्हणजे त्याला तेव्हा नानपण नव्हता हा, हा. त्याचं नशीब चांगलं की तो नाद लागला आणि तो या क्षेत्रात आला बरोबर. म्हणजे आज तो सर्व महाराष्ट्रात त्याचं बी नाव झालं आणि बैलाचं बी नाव झालं बरोबर. आणि आमच्या म्हणजे गावाचं बी नाव झालं गावाचं नाव झालं तर मी तुम्हाला पहिलेच बोललो की रुद्र आणि शंभूने गावाचं नाव टॉपला पोहोचवलेलं आहे. बरं आता तुम्ही स्वतः समोरचे घेत आणि तुम्हाला भरपूर अडथळे आले असतील ना. नाही अडथळा आम्हाला कधीच येत नाही हा, हा. कारण की आम्ही कायमस्वरूपी प्रत्येक चर्चेतच असतो म्हणजे कमी दिवसात आमचं देवळी गावाचं नाव जास्त चर्चेत आलंय बरोबर. फायनल मध्ये हा, फक्त त्यामुळे बैलांमुळे आम्हाला काही आलेलं आहे. अडचण येत नाही हा, हा. आणि सर्व ग्रुप आमचं सोबतच असतो त्यामुळे आम्हाला काही पैऱ्याची वगैरे काही अडचण येत नाही बरं आपला रुद्रा कुठे रुद्रा पण आहे इथं इथंच माझ्या योगायोगाने एकाच सेमीत गाड्या लागल्या रुद्रा आणि शंभूची आम्ही त्यांना अगोदरच बोललो की काय घरच्याच गाड्या आहेत हा कुठलीही झाली तर पहिल्यांदाच लढत घरीच होणार गुन्हेगार आहे. आहे. हा. म्हणजे एकाच जोत्यात पळणार होते आजचा पहिला तोच होता बरोबर. पण ते काही शब्द खातीर मागच्या वर्षी सरपंच आणि शंभूने इथं 2 नंबर केला होता त्यामुळे ही गाडी पळवायचं ठरवलं बरोबर. आम्ही मग रुबाब टाकलाय आणि रुद्रामध्ये. ती गाडी न खरंच मागच्या वर्षी सारखी गती लावलेली आणि अंतरात गट पास झालेला आहे. हो आणि आता सीमित काय विषय सेमीत आता दोघं साईडला आंबा तांड्याची गाडी आहे आणि मध्ये देवळीच्या दोघं गाड्या आहे बरोबर असा विषय आहे मग आता लढत होईल काय होईल निकाल ते नशिबावर. तकदीरच्या हा, गोष्टी. हा. असा विषय बरं आता शंभू म्हणजे लालपणात आणि आता लहानपण म्हणजे त्याचा आदत वयात या क्षेत्रात नव्हतंच हा. तो दुसरा झाल्यापासून या क्षेत्रात आलाय म्हणजे दुसऱ्यानंतर हा पळाला. दुसऱ्यानंतर या क्षेत्रात आला आणि मग पळायला लागलाय तर बघू शकता मित्रांनो आपण भरपूर वेळेस अनुभवायला भेटलेलं आहे आणि ऐकायलाही भेटलेलं आहे. जेवढं आपण आदत वयात वासरू चालवलं तेवढं म्हणजे पुढं कमी होतं पण आपला शंभू दुसरात चालू झालेला आहे म्हणून त्याचा काही कमी व्हायचा विषय नाही. नाही तसं काही विषय नाही पुढच्या जेवढी लांब पट्टी असली तर कोणी म्हणायचं नाही याची गाडी कोणी मारल म्हणून बरोबर जेवढी लांब पट्टी असली तर सुट्टा सांगून 1 नंबर करणार बरोबर. असं आहे हा. तर बघू शकता म्हणजे आपला शंभू कायम गुलालात राहू अशी आपली इच्छा आहे. हो इच्छा आणि- नाही म्हणजे तो इच्छा कायमस्वरूपी पूर्णच आणि करत तुम्हाला राहतो काही फायनल विषय नाही. साठी शुभेच्छा देतो. चालत कोणाला आम्हाला की त्यांना म्हणजे सगळे आम्ही एकत्र आहेत, त्याचा काही विषय नाही ठीक आहे धन्यवाद. हा.